नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चव्हाण एस. नूतन विद्यालय व ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालय वावी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागणीची लवचिकता हे तिसरं प्रकरण अभ्यासत आहात. यामध्ये आतापर्यंत आपण मागणीच्या लवचिकतेचे विविध प्रकार जे आहेत ते प्रकार अभ्यासले. हे प्रकार तुम्हाला समजलेले आहेत असं समजूया आणि आपण आता आजच्या तासाला पुढचा मुद्दा जो आहे तो पुढचा मुद्दा अभ्यासाला घेऊया. तो मुद्दा म्हणजे मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक आणि मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व. मग आता मागणीची लवचिकता ठरविणारे जे घटक आहेत ते घटक आपल्याला एक एक आता अभ्यासत जायचे आहे. मग आता त्यातला जो पहिला मागणी निर्धारित करणारा घटक आहे तो म्हणजे वस्तूचे स्वरूप. आता वस्तूचं स्वरूप जे आहे ते 3 प्रकारचे आहे. एक म्हणजे जीवनावश्यक वस्तू, दुसरी म्हणजे सुखसोयीची वस्तू आणि तिसरी म्हणजे चैनीची वस्तू. मग त्यामधली पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे जीवनावश्यक वस्तू, की ह्या वस्तूशिवाय आपण जगूच शकत नाही. मग आता यामध्ये महत्त्वाची वस्तू जी आहे ती म्हणजे अन्नधान्य. अन्नधान्य जर आपल्याला मिळालं नाही तर आपण जगू शकू का? नाही. औषधे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. पुस्तके आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत ह्या जीवनावश्यक वस्तू म्हणून ओळखल्या जातात. मग यांची मागणी जर बघितली तर ती कशी असते? अलौकिक स्वरूपाची असते. बघा आपल्याला चित्रामध्ये जीवनावश्यक वस्तू दिसतात. त्यामध्ये अन्नधान्य हे आपल्याला आपल्या स्क्रीनवर चित्रात दिसून येतं. मग जीवनावश्यक वस्तू म्हणून हे ओळखलं जातं अन्नधान्य, आणि त्याची मागणी जर बघितली तर ती कशी असते? अलौकिक स्वरूपाची असते. त्यानंतरचा दुसऱ्या प्रकारची वस्तू जी आहे ती म्हणजे सुखसोयी आणि चैनीची वस्तू. यामध्ये कार, बंगला, फर्निचर, फ्रीज, टी व्ही यासारख्या वस्तू येतात. आपल्या चित्रामध्ये दिसत आहे त्या वस्तू, की यांची मागणी ही लवचिक स्वरूपाची असते. बघा, सुखसोयी आणि चैनीच्या वस्तूंची मागणी लवचिक स्वरूपाची असते. म्हणजे त्यांची किमती वाढल्या तर मागणी कमी होते किंवा किमती कमी झाल्या तर मागणी वाढते. म्हणजे यावरून काय दिसतं आपल्याला, की सुखसोयीच्या आणि चैनीच्या वस्तूंची मागणी लवचिक असते. म्हणजे वस्तूचं स्वरूप कसं आहे, जीवनावश्यक आहे की चैनीचं आहे, यानुसार त्या वस्तूची लवचिकता आपल्याला ठरते हे समजतं. त्याच्यानंतरचा जो पुढचा घटक आहे तो घटक म्हणजे पर्यायी वस्तूंची उपलब्धता. दुसरा घटक. मग पर्यायी वस्तू आपल्याला माहीत आहे, लक्षात घ्या. मग जर एखाद्या वस्तूला एकापेक्षा अनेक पर्याय बाजारात उपलब्ध असतील तर त्या वस्तूची मागणी लवचिक असते. उदाहरण द्यायचं झालं तर गूळ आणि साखर. मग गुळाला पर्याय आहे तो म्हणजे कोणता? साखरेचा. लिंबू सरबत याला पर्याय काय आहे? उसाचा रस. लक्षात घ्या, उसाचा रस हा पर्याय आहे. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या वस्तूला एकापेक्षा जास्त पर्याय बाजारात उपलब्ध असतात त्यावेळेस त्यांची मागणी लवचिक स्वरूपाची असते. पण जर याउलट एखाद्या वस्तूला बाजारात जवळचा पर्याय उपलब्धच नसेल, उदाहरण द्यायचं झालं तर मीठ ह्या वस्तूला बाजारात जवळचा पर्याय नाही, मग ह्या वस्तूंची मागणी जी आहे ती अलौकिक स्वरूपाची असते. ज्या वस्तूंना बाजारात पर्याय नसतो त्या वस्तूंची मागणी कशी असते? अलौकिक स्वरूपाची असते. हे आपल्याला इथं समजलेलं आहे. त्याच्यानंतरचा तिसरा घटक जो आहे की ज्याच्या साहाय्याने मागणीची लवचिकता ठरत असते तो तिसरा घटक म्हणजे वस्तूचे अनेक उपयोग. आता वस्तूचे उपयोग म्हणजे काही वस्तू एकाच ठिकाणी उपयोगात आणल्या जातात तर काही वस्तू एकापेक्षा जास्त ठिकाणी उपयोगात आणल्या जातात. मग आता ज्या वस्तू की त्यांचा उपयोग एकाच ठिकाणी होतो त्या वस्तूंची मागणी कशी असते? कमी लवचिक असते. हे लक्षात घ्यायचं. पण उदाहरण द्यायचं झालं तर पेन आहे, त्यानंतर खडू आहे,
ह्या वस्तू कशा आहेत, एकाच ठिकाणी वापरतो आपण, म्हणून मग यांची मागणी कशी असते, कमी लवचिक. आलं लक्षात. पण त्याच वेळेस काही वस्तू अशा असतात की त्यांचा उपयोग आपण एकापेक्षा जास्त ठिकाणी करतो. मग उदाहरण द्यायचं झालं तर दगडी कोळसा आहे, वीज आहे. बघा, मग दगडी कोळसा, वीज ह्या वस्तूंचा वापर किंवा उपयोग आपण एकापेक्षा जास्त ठिकाणी करत असतो. म्हणून यांची मागणी कशी असते, जास्त लवचिक असते. समजलं. त्याच्यानंतरचा जो तिसरा घटक झाल्यानंतर चौथा घटक आपण बघणार आहोत, तो म्हणजे व्यसनाच्या वस्तू किंवा सवयीच्या वस्तू. आता सवयीच्या वस्तू म्हणजेच व्यसनाच्या वस्तू हे आपल्याला माहीत आहे. यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात, तर यामध्ये तंबाखू येते, दारू येते, अंमली पदार्थ येतात, सिगरेट येते. यासारख्या वस्तू या व्यसनाच्या वस्तू आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मग ह्या वस्तूंची मागणी अलवचिक असते. म्हणजेच काय दिसतं आपल्याला, की या वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या किंवा कितीही कमी झाल्या तरी सुद्धा ह्या वस्तूंची मागणी बदलत नाही. म्हणजेच मागणी कशी असते, अलवचिक स्वरूपाची असते. हे आपल्याला इथं समजलेलं असेलच. त्यानंतरचा पुढचा जो घटक आहे, तो घटक आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे पाचवा घटक, तो म्हणजे टिकाऊपणा. टिकाऊपणा म्हणजे काय, की काही वस्तू या खूप जास्त कालावधीपर्यंत टिकत असतात. लक्षात घ्या. मग अशा वस्तू की ज्या जास्त कालावधीपर्यंत टिकतात, बघा, त्या वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. मग त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात, फर्निचर येते, फ्रीज येते, धुलाई यंत्र येते. यासारख्या वस्तू ज्या आहेत ह्या टिकाऊ वस्तू म्हणून ओळखल्या जातात. म्हणून यांची मागणी कशी असते, जास्त लवचिक. त्याचप्रमाणे काही वस्तू ज्या आहेत त्या नाशवंत असतात, त्या लवकर खराब होतात. मग अशा वस्तूंची मागणी कशी असेल, तर अलवचिक स्वरूपाची असते. मग यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात, तर दूध येते, भाजीपाला येतो, अंडी येतात. ह्यासारख्या ज्या वस्तू आहेत त्या लवकरात लवकर खराब होत असतात. म्हणून यांची मागणी कशी असते, अलवचिक स्वरूपाची असते. हे आपल्याला इथं माहीत झालं. त्याच्यानंतरचं जर बघायचं म्हटलं तर पुढचा मुद्दा तो म्हणजे 6वा, पूरक वस्तू. आता पूरक वस्तू ज्या आहेत, ह्या पूरक वस्तू आपल्याला माहीत आहे की एक गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंची मागणी केली जाणे, याला केली जाते, त्याला आपण काय म्हणतो, त्या वस्तूंना एकमेकांना पूरक वस्तू असं म्हणत असतो. त्या वस्तू एकमेकांना पूरक आहेत असं आपण म्हणत असतो. मग आता उदाहरण द्यायचं झालं तर मोटरसायकल आणि पेट्रोल, पेन आणि शाही ह्या वस्तू कशा आहेत, एकमेकांना पूरक आहे. कारण मोटरसायकल चालवायची असेल तर पेट्रोल शिवाय ती चालवता येईल का, नाही. पेन आपल्याला लिहायचा असेल पेनाने तर त्याच्यामध्ये शाई असेल तरच लिहिता येईल, शाई नसेल तर ती पेनाच्या साहाय्याने आपल्याला लिहिता येईल का, नाही. म्हणजेच काय, तर आपल्याला काय दिसतं, तर पूरक वस्तू ज्या आहेत ह्या पूरक वस्तूंची मागणी अलवचिक असते, म्हणजे बदलतच नाही. बघा, कारण मोटरसायकलचा विचार केला, जर मोटरसायकल खरेदी केलेली असेल आपण, तर पेट्रोलच्या किमती कितीही वाढल्या किंवा कमी झाल्या तर पेट्रोल आपण खरेदी करणारच. म्हणजे त्याची मागणी आपण कमी जास्त करू शकतो का, नाहीच. कारण मोटरसायकल चालवायची म्हणजे पेट्रोल लागतंच. म्हणजे त्याची मागणी कशी असेल, अलवचिक स्वरूपाची. समजलं. त्याच्यानंतरचा जो 7वा मुद्दा किंवा 7वा घटक जो आहे, तो म्हणजे उपभोक्त्यांचे उत्पन्न. आता उपभोक्त्यांचे उत्पन्न हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्या साहाय्याने मागणीची लवचिकता निर्धारित होत असते. बघा मग, की काही उत्पन्न गट जो आहे तो खूप उच्च असतो आणि काही उत्पन्न गट खूप कमी असतो. म्हणजे असे 2 स्तर, म्हणजे ज्यांची उत्पन्नाची पातळी उच्च किंवा ज्यांची उत्पन्नाची पातळी खूप कमी असते, अशा उत्पन्न पातळी असणाऱ्या गटाच्या ठिकाणी
आपल्याला मागणी कशी दिसते? अलवचिक स्वरूपाची दिसते. लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, की काही उत्पन्नाचे गट खूप उच्च उत्पन्न गट आणि काही खूप खालच्या नीच भागातले गट, असे 2 गट जे असतील त्या ठिकाणी मागणी कशी असते? अलवचिक स्वरूपाची असते. पण जो मध्यम वर्ग आहे, त्या मध्यम वर्गाच्या ठिकाणी आपलं काय दिसतं? मागणी ही लवचिक स्वरूपाची दिसून येते. म्हणजे उत्पन्नाचा गट जो आहे त्यानुसार सुद्धा आपल्याला काय दिसून येतं? मागणीची लवचिकता कमी जास्त दिसून येते. आलं लक्षात? त्याच्यानंतरचा 8वा जो घटक आहे की ज्याच्या साहाय्याने मागणीची लवचिकता ठरत असते, तो घटक म्हणजे गरजेची तीव्रता. आता गरजेची तीव्रता जी आहे ती खूप महत्त्वाची आहे, की काही वस्तूंची गरज अधिक तीव्र असते. उदाहरण द्यायचं झालं तर अन्नधान्य आहे, औषधं आहेत, यांची आपल्याला खूप गरज असते, त्यांची तीव्रता खूप जास्त असते गरजेची. मग अशा वस्तूंची मागणी जी आहे ती कमी लवचिक असते किंवा अलवचिक असते. लक्षात घ्या, त्या वस्तूंची मागणी कशी असते? कमी लवचिक किंवा अलवचिक असेल. पण त्याच वेळेस काही वस्तू ज्या असतात त्यांची गरज जी आहे ती आपल्याला कमी असते किंवा त्यांची गरजेची तीव्रता कमी असते. मग त्या वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरण द्यायचं झालं तर मोटर गाडी आहे, फ्रीज आहे, यांची गरजेची तीव्रता कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळे यांची मागणीची लवचिकता सुद्धा कशी असते? जास्त असते. हे आपल्याला इथं माहीत झालं. त्याच्यानंतरचा 9वा जो घटक आहे शेवटचा, तो म्हणजे कालावधी. कालावधीनुसार सुद्धा मागणीची लवचिकता ठरते, हे लक्षात घ्या. म्हणजे कालावधी जेवढा अधिक असेल तेवढी त्या वस्तूची लवचिकता अधिक असते आणि कालावधी जेवढा कमी असेल तेवढी त्या वस्तूची लवचिकता कमी असते. म्हणजे काय घडतं? कारण जर कालावधी वाढला तर उपभोक्ता काय असतो? तो उपभोक्ता जास्त कालावधीमध्ये आपल्याला स्वस्त आणि पर्यायी वस्तू ज्या आहेत त्या निवडतो. बघा लक्षात घ्या, तो निवडतो आणि आपली गरज भागवत असतो. म्हणजे काय घडतं की तो जास्त कालावधी जर झाला तर त्यावेळेस आपल्याला तिथं वस्तूची लवचिकता जास्त होताना दिसते. पण कालावधी कमी असेल तर त्याला वस्तू निवडण्यासाठी पर्याय उपलब्ध होत नाहीत आणि मग त्याच्यामुळं तिथं त्या वस्तूची लवचिकता कमी दिसून येते. लक्षात घ्या, मागणीची लवचिकता ही तिथं कमी दिसून येते. म्हणजे कालावधी जास्त असेल तर मागणीची लवचिकता अधिक असते आणि कालावधी कमी असेल तर मागणीची लवचिकता जी आहे ती सुद्धा कमी असते. अशा पद्धतीने आपण मागणीची लवचिकता जी आहे ते निर्धारित करणारे हे 9 घटक जे आहेत ते आपण अभ्यासले. त्याच्यानंतरचा जो त्याच्याशीच संबंधित असलेला जो पुढचा मुद्दा आहे, तो पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे आणि तो म्हणजे मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व. आता मागणीची लवचिकता ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना उत्पादक, शेतकरी, कामगार, शासन यांना खूप उपयोगाची आहे, खूप महत्त्वाची आहे. कारण हे जे सर्व घटक आहेत, ह्या मागणीच्या लवचिकतेचा वापर करून घेत असतात. मग बघा, आपल्याला पुढील घटकांच्या साहाय्याने या सर्व जे शेतकरी आहे, उत्पादक आहे, शासन आहे, यांना कशा पद्धतीने ही मागणीची लवचिकता महत्त्वाची आहे हे आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. मग पहिला घटक जो आहे तो पहिला घटक आपण बघूया आणि तो म्हणजे उत्पादकासाठी. मग आता उत्पादकासाठी मागणीची लवचिकता कशी महत्त्वाची आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे. बघा, मग बाजारामध्ये आपल्याला काय दिसतो की जो उत्पादक जो आहे तो काय करत असतो? आपल्या वस्तूची विक्री करीत असतो. मग तो काय करतो? आपल्या वस्तूची विक्री करत असताना त्याच्या वस्तूची किंमत तो स्वतः ठरवत असतो. त्याच्या वस्तूची किंमत तो उत्पादक, तो विक्रेता जो आहे तो स्वतः ठरवित असतो. मग त्याची वस्तू कशी आहे, त्याची मागणीची लवचिकता कशी आहे,
त्याला अनुसरून तो आपल्या वस्तूची किंमत ठरवत असतो. जर त्याच्याजवळ असलेली त्याची जी वस्तू आहे त्याची मागणीची लवचिकता जर बघितली तर ती अलवचिक स्वरूपाची असेल, तर तो काय करेल, तो आपल्या वस्तूची किंमत जास्त लावतो, जास्त ठरवतो. लक्षात घ्या, त्याच्याकडं असणारी जी वस्तू आहे ती वस्तू अलवचिक स्वरूपाची असेल, त्याची मागणी अलवचिक स्वरूपाची असेल, तर तो आपल्याकडील वस्तूची किंमत अधिक लावतो किंवा जास्तीत जास्त प्रमाणात लावत असतो. लक्षात घ्यायचं. मग त्यानंतर जर त्याच्याकडे असलेली जी वस्तू आहे तिची मागणीची लवचिकता ही कमी असेल, लक्षात घ्या, किंवा त्याची लवचिकता जास्त असेल, त्याची मागणीची लवचिकता जास्त असेल बघा, तर काय करेल, तो आपल्याकडे असणारी वस्तू जी आहे त्याची किंमत तो काय करेल, कमी करेल. त्याच्याकडे असणाऱ्या वस्तूची मागणीची लवचिकता जी आहे ती लवचिकता जास्त असेल तर तो आपल्या वस्तूची किंमत कमी लावेल. कारण त्याने जर त्याच्याकडच्या वस्तूची किंमत जास्त लावली तर ग्राहक ती वस्तू खरेदी करणार नाही. म्हणून तो काय करतो, जर आपल्याकडची वस्तू जर तिच्यामध्ये लवचिकता जास्त असेल, तिची मागणीची लवचिकता जास्त असेल, तर तो काय करेल, आपल्या त्या वस्तूची किंमत कमी लावत असतो आणि अशा पद्धतीने आपली वस्तू विकत असतो. म्हणजे उत्पादक जो आहे तो दोन गोष्टींचा विचार करतो. एक म्हणजे आपल्याकडच्या वस्तूची मागणीची लवचिकता जास्त असणे आणि दुसरी म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या वस्तूची मागणीची लवचिकता कमी असणे. जर लवचिकता जास्त असेल, बघा, लवचिकता जास्त असेल तर तो किंमत कमी करेल, पण त्याच वेळेस जर त्याच्याकडे असणारी वस्तू अलवचिक स्वरूपाची असेल किंवा लवचिकता कमी असेल तर आपल्या वस्तूची किंमत तो जास्तीत जास्त लावेल आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणजे उत्पादकाच्या दृष्टीने लवचिकता हा घटक खूप महत्त्वपूर्ण आहे, हे आपल्याला यावरून समजलेलं असेल. आता त्याच्यानंतर जो दुसरा घटक जो आहे तो म्हणजे शासन. शासनाला सुद्धा लवचिकता हा घटक खूप महत्त्वाचा आहे. बघा, मग शासन जे आहे ते शासन देशामध्ये कर लागू करत असतं. म्हणजे आपल्या देशाचे अर्थमंत्री जे आहेत ते देशात कर पद्धती लागू करतात, करामध्ये बदल करत असतात. मग आता हा कर कोणत्या वस्तूंवर जास्त लावायचा आणि कोणत्या वस्तूंवर कमी लावायचा हे ठरविण्यासाठी सरकार किंवा शासनाला किंवा अर्थमंत्र्याला कशाचा उपयोग होतो, तर लवचिकता या संकल्पनेचा तिथं त्यांना उपयोग होत असतो. कशा पद्धतीने, तर बघा, ज्या वस्तू अलवचिक स्वरूपाच्या असतात, म्हणजे ज्या वस्तूंची मागणी अलवचिक स्वरूपाची असते त्या वस्तूंवर शासन जास्तीत जास्त कर आकारते. लक्षात घ्या, ज्या वस्तूंची मागणी अलवचिक स्वरूपाची असेल त्या वस्तूंवर शासन काय करतं, जास्तीत जास्त प्रमाणात कर आकारत असते. आणि ज्या वस्तू बघा त्यांची मागणी लवचिक असेल त्या वस्तूंवर शासन कमीत कमी कर आकारते. म्हणजे अशा पद्धतीने शासन काय करतं, जास्तीत जास्त महसूल किंवा उत्पन्न मिळवण्यासाठी अलवचिक असणाऱ्या वस्तूंवर जास्तीत जास्त प्रमाणात कर आकारत असतं. म्हणजे शासनाला ही लवचिकता ही जी संकल्पना आहे ती खूप महत्त्वाची आहे, हे आपल्याला याच्यावरून समजते. त्याच्यानंतरचा जो पुढचा तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे उत्पादन घटकांचे मोबदले ठरविताना आपल्याला ही लवचिकता संकल्पना महत्त्वाची आहे. आता उत्पादन घटक म्हणजे काय आपल्याला माहीत आहेच, की ज्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 घटक उत्पादन घटक म्हणून ओळखले जातात, हे आपल्याला माहीत आहे. आणि यांना मिळणारे जे मोबदले आहेत म्हणजे खंड, वेतन, व्याज, नफा, हे मोबदले. मग आता हे मोबदले जे आहेत ह्या उत्पादन घटकांना कसे ठरवायचे, तर त्या उत्पादन घटकांच्या मागणीच्या लवचिकतेवरून ठरवले जात असतात. म्हणजे बघा,
ज्या उत्पादन घटकांची मागणी अलवचिक आहे त्यांचे मोबदले जास्त असतात आणि ज्या उत्पादन घटकांची मागणी लवचिक असते त्यांचे मोबदले कमी असतात. आलं लक्षात? म्हणजे ज्या उत्पादन घटकांना बाजारामध्ये त्यांची मागणी जी आहे ती अलवचिक असेल त्यांचे मोबदले काय होतील? आपोआप वाढतील की नाही? त्यांना जास्त मोबदले मिळतील. पण ज्या उत्पादन घटकांना बाजारामध्ये हां त्यांची लवचिकता जी आहे ती जास्त असेल, त्यांची मागणीची लवचिकता जास्त असेल, तर त्यांचे मोबदले जे आहेत ते काय होतील? आपोआप कमी ठरवले जातील. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथं काय दिसतं की उत्पादन घटकांचा मोबदला ठरविताना इथं त्या उत्पादन घटकांची मागणीची लवचिकता खूप महत्त्वाची ठरते. मग आता उदाहरण द्यायचं झालं तर कामगार. मग आता कामगार एखाद्या उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असतील तर तिथं तयार होणारी जी वस्तू आहे बघा, ती वस्तू किंवा जे उत्पादन आहे ते त्याची मागणी जर अलवचिक असेल तर हे कामगार लोक काय करतात? आपल्या वेतनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वाढ करून घेऊ शकतात. अशा पद्धतीने इथं त्या कामगारांना आपलं वेतन वाढवण्यासाठी लवचिकता ही संकल्पना जी आहे ही उपयोगाची ठरते. त्याच्यानंतरचा जो चौथा घटक जो आहे तो म्हणजे आपल्याला बघायचं तो म्हणजे विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण. आता विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण म्हणजेच काय? तर आपल्या देशाचा इतर देशांशी जो व्यापार होतो त्याला विदेशी व्यापार म्हटलं जातं किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं जातं. मग या व्यापारासाठी ही जी लवचिकता ही जी संकल्पना आहे ही खूप महत्त्वाची आहे, खूप उपयुक्त आहे. कारण आपल्या आपल्या वस्तू ज्या आहेत त्या अलवचिक स्वरूपाच्या असतील तर जो निर्यात करणारा जो देश असतो तो त्या वस्तूंची किंमत जास्तीत जास्त आकारत असतो. बघा, म्हणजे भारतासारखा जो देश आहे तो ज्या विविध प्रकारच्या वस्तू बाहेरच्या देशांमध्ये निर्यात करतो त्यातल्या काही वस्तूंची मागणीची लवचिकता जर विचारात घेतली तर त्यांची मागणी अलवचिक स्वरूपाची असेल तर त्या वस्तूंची किंमत भारत सरकार काय करेल? जास्तीत जास्त प्रमाणात ठरवेल. पण ज्या वस्तूंची मागणी लवचिक स्वरूपात असेल त्यांची किंमत काय करेल? कमीत कमी प्रमाणात ठरवेल. बघा, म्हणजे अशा पद्धतीने लवचिकता ही संकल्पना समोर ठेवून विदेशी व्यापार हा जो आहे तो केला जात असतो. म्हणजे ज्या वस्तूंची लवचिकता जास्त असते त्या वस्तूंची किंमत कमी ठेवली जाते आणि ज्या वस्तूंची मागणी अलवचिक असते त्या वस्तूंची किंमत जास्त लावली जात असते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पेट्रोलियम. आता पेट्रोलच्या किमती का जास्त आहेत? कारण जी ओपेक जी संघटना आहे म्हणजे तेल उत्पादक संघटना, हे जे देश आहेत आखाती देश या देशांमध्ये उत्पादन खनिज तेलाचं घेतलं जातं. मग हे देश काय करतात की ह्या पूर्ण या खनिज तेलावर या पूर्ण जगाची अर्थव्यवस्था चालू आहे. म्हणजे भारतासारखा देश सुद्धा या देशांकडून खनिज तेलाची आयात करतो. मग काय हे देश काय करतात की ह्या पेट्रोलियम पदार्थांची मागणी कशी असेल? अलवचिक स्वरूपाची असते आणि त्याचा फायदा हे ओपेक सारख्या संघटना घेतात आणि जास्तीत जास्त किंमत आकारत असतात. म्हणजे विदेशी व्यापार जो आहे तो करत असताना देशांना लवचिकता ही जी संकल्पना आहे ही संकल्पना उपयोगाची ठरते. त्याच्यानंतरचा जो पाचवा मुद्दा आहे, घटक आहे तो म्हणजे सार्वजनिक सुविधा. मग आता सार्वजनिक सुविधा खूप महत्त्वाचा घटक. कारण सरकार जे आहे ते सरकार रेल्वे सारख्या अलवचिक मागणी असणाऱ्या, म्हणजे रेल्वे ही एक सार्वजनिक सुविधा आहे, वाहतुकीची सुविधा आहे. लोकांना प्रवास दूरच्या पल्ल्यावर किंवा लांबच्या पल्ल्यावर करायचं असेल तर त्यावेळेस रेल्वेसारखं वाहतुकीचं साधन खूप महत्त्वाचं असतं. मग असं साधन जे आहे की त्याची मागणी कशी असते? अलवचिक स्वरूपाची असते. मग हे साधन जे आहे हे रेल्वेचं सरकार काय करतं? राष्ट्रीयकरण
सरकारने त्याच्यामुळे केलेलं आहे. कारण जर सरकारने या रेल्वेचं राष्ट्रीयकरण केलं नाही तर खाजगी व्यक्ती सर्वसामान्य उपभोक्त्यांचं शोषण जास्तीत जास्त प्रमाणात करतील. कारण रेल्वेची मागणी ही कशी आहे, अलवचिक स्वरूपाची आहे. त्याच्यामुळं सरकारला यासारख्या ज्या सार्वजनिक सुविधा ज्या आहेत त्या निर्माण कराव्या लागतात. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने 5वा घटक सुद्धा आपण बघितला. त्याच्यानंतरचा जो 6वा घटक आहे तो 6वा घटक आपण बघणार आहोत आणि तो म्हणजे उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण. आता उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण म्हणजे काय, तर वस्तूवरील खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण कमी असेल म्हणजे एखाद्या वस्तूवर केला जाणारा जो खर्च आहे तो मिळणाऱ्या उत्पन्नातील प्रमाणाच्या मानानं खूप कमी असेल तर त्या वस्तूच्या बाबतीत मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ आपण दररोजची काडीची पेटी आहे, वर्तमानपत्रे आहेत, यांच्यावर होणारा जो खर्च आहे तो खूप क्षुल्लक किंवा कमी असतो. त्याच्यामुळे ह्या वस्तूंच्या ठिकाणी कशी असते, मागणी अलवचिक असते. कारण हे आपलं उत्पन्न जास्त असेल आणि त्या उत्पन्नाच्या मानाने जर त्या वस्तूवर होणारा जर खर्च कमी असेल तर त्या ठिकाणी त्या वस्तूची मागणी ही अलवचिकच असणार. पण त्याच्या उलट जेव्हा वस्तूवरील खर्चाचे प्रमाण जास्त असेल, बघा उत्पन्नाच्या मानाने वस्तूवर होणारा जो खर्च आहे तो जर जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, मागणी जास्त लवचिक दिसून येते. लक्षात आलं. म्हणजे अशा पद्धतीने उत्पन्नातील खर्चाचं प्रमाण जे आहे या ठिकाणी सुद्धा लवचिकता ही संकल्पना उपयोगाची आहे हे आपल्याला इथं समजलेलं आहे. इथपर्यंतचा भाग जो आहे तो आपण संपवलेला आहे. म्हणजे मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक आणि मागणीची लवचिकतेचे महत्त्व हे 2 मुद्दे आपण आजच्या तासाला बघितले. नमस्कार.